हां, तर आता बघा लक्ष द्या. शब्दयोगी अवयव जे काही आहे, शब्दयोगी अवयवाबद्दल जर तुम्ही शब्दयोगी अवयवाबद्दल जर विचार करायला गेला तर काय सापडेल बघा. शब्दयोगी अवयव जे काही आहेत ना, ते शब्दयोगी अवयव आपले मूळचे काय असतात माहिती आहे? तो शब्दयोगी अवयव आपले मूळचे केवळ आपलं जे काही अगोदर बघितलं क्रियाविशेषण अवयव तेच असतात. तो क्रियाविशेषण अवयव ज्याला माहिती आहे त्याला शब्दयोगी अवयव पण माहिती आहे. का? कारण की जेवढे काही क्रियाविशेषण अवयव आहेत ते सगळेचे सगळे शब्दयोगी अवयव आहेत. तुम्ही म्हणा असं कसं म्हणतोय? कारण की याच्यामध्ये थोडासा फरक येऊन जातो. तो फरक काय आहे मी त्याला पहिल्या वाक्यामध्ये इथं मेन्शन केलेले आहे. आता गंमत जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटेल बरं का. तर सगळ्यात अगोदर शब्दयोगी अवयव आपण कोणाला म्हणतो? तर आपण बघितले की शब्दाच्या जाती असतात, इकडच्या 4 इकडच्या 4, ज्याला विकारी म्हणतो, अविकारी म्हणतो. विकारी म्हणजे जे बदलतात, अविकारी म्हणजे जे बदलत नाहीत. अविकारीमध्ये मी सांगितलं क्रियाविशेषण अवयव आणि दुसरा असतो आपला शब्दयोगी अवयव. तर आपण आता शब्दयोगी अवयवावरती आहे. तर शब्दयोगी अवयव शिकण्यासाठी आपल्याला क्रियाविशेषण अवयव येणं जरुरी आहे. परफेक्ट येणं जरुरी आहे. मग आता क्रियाविशेषण अवयव जर क्रियाविशेषण अवयव बघितली, शब्दयोगी अवयव काय असतात आता बघा. नाम तसेच सर्वनाम. नाम तसेच सर्वनाम. ठीक आहे. तो नाम तसेच सर्वनाम. नाम आणि सर्वनाम. नाम आणि सर्वनाम यांना जोडून काही शब्द येतात. हे शब्द कोणते असतात? हे शब्द मूळची क्रियाविशेषण असतात. तर नाम तसेच सर्वनाम यांना काही शब्द असतात. हे शब्द मूळची कोणती असतात? ही शब्द मूळची आपली काय असतात? तर ही शब्द मूळची क्रियाविशेषण असतात. तर क्रियाविशेषण ही मूळची शब्द जेव्हा आपल्या नाम किंवा सर्वनामांना, ॲक्च्युली नाम आणि सर्वनाम नाही तर खूप सारे शब्द नाम, सर्वनाम, विशेषण या सगळ्यांना जोडून येतात. पण ते पुढे आपण प्रकार शिकणार आहोत, त्याच्यात जाऊन आपण बघूया. सगळ्यात बेसिक काय आहे की बाबा नाम तसेच सर्वनाम यांना जोडून यायला पाहिजे. यांना जोडून येणारे जे काही क्रियाविशेषण शब्द असतात त्यांना आपण काय म्हणून देतो? कोण येते रे? ठीक आहे. तर लक्षात घ्या. तर मग नाम तसेच सर्वनाम यांना जोडून येणारे जे काही शब्द असतात त्यांना म्हणून देतो आपण काय? ठीक आहे. आता मला असं वाटते कोणी येणार नाही, तर मी आता व्यवस्थित सुरू करतो. तिथं वरती रेकॉर्डिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. हां, पुन्हा सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित. हां, तर काय सांगतोय बरं का तुम्हाला मी सांगतोय बाबा की आपण मागे क्रियाविशेषण अवयव शिकलो. क्रियाविशेषण अवयवांमध्ये असणारे शब्द पण आपण नजरेमध्ये घातलेत. आता आपल्याला शब्दयोगी अवयव बघायचा आहे. शब्दयोगी अवयव काय असतो? नाम तसेच सर्वनाम यांना जोडून येणारे जे काही क्रियाविशेषण शब्द असतात त्यांना आपण शब्दयोगी अवयव असे म्हणतो. चालले. हां, तर नाम तसेच सर्वनाम यांना जोडून यायला पाहिजे. जसं की काय बरं का आता जोडून येणारे शब्द म्हणतो मी, जोडून येणारे शब्द. मग आता हे जोडून येणारे शब्द मूळची कोणती असतात? ते मूळची क्रियाविशेषण शब्द असतात. तर याच्यामधला फरक ज्याला ओळखता आला त्याचा एक मार्क पक्का. कारण की त्या समोरच्या जो काही प्रश्न काढणार आहे त्याला माहिती आहे, 100% माहिती आहे की इथं कन्फ्युजन असणार आहे पोरांचं आणि पोरगा इथं चूक करणार आहे. तो जिथे चूक करणार आहे तर क्वेश्चन बनवणार तसे क्वेश्चन बनवतो. ठीक आहे. मग आता आपण बोलताना काय बोलणार, इथं डिफिनेशन दिले मी. जे शब्द सामान्यतः नामांना किंवा नामांचे कार्य करणारे शब्दांना जोडून येतात व वाक्यांना, ठीक आहे, आपण काय म्हणू शकतो, नामांचे कार्य करणारे शब्द म्हणजे सर्वनाम. नामाबद्दल विशेष माहिती देणारा, राईट का? तो विशेष माहिती देणार नाही, नामाबद्दल काम करणारा म्हणजे सर्वनाम असतो आपला. तर नाम तसेच सर्वनाम यांना जोडून या शब्दांना जोडून येणारे जे काही शब्द असतात आपले संबंध दर्शवतात त्यांना आपण काय म्हणतो? तो विकारी शब्द आहे, तो म्हणजे आपला शब्दयोगी अवयव. सगळ्यात महत्त्वाची बात तुम्हाला विचारतात एम एस क्यूमध्ये काय विचारतात की शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र असतात, हे विधान बरोबर आहे का? तो बघा आता एम एस क्यूमध्ये असे वाक्य तुम्हाला दिसायला भेटतील. शब्दयोगी अव्यय जे आहे ना ते स्वतंत्र नसतात. स्वतंत्र कोण असतात? स्वतंत्र क्रियाविशेषण अव्यय असतात. तर लक्षात घ्या, नाम तसेच सर्वनाम यांना जोडून येणारे जे शब्द असतात हे शब्द मूळची क्रियाविशेषण अव्यय असतात. पण ते जोडून असल्या कारणाने ते क्रियाविशेषण न म्हणता आपण त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतो. कारण की ते स्वतंत्र नाही आहेत. स्वतंत्र कोणाला म्हणतो मी? समजा मी बोललो होतो की पोपट वर बसतो. आता तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का? पोपट वर बसतो. हा वर शब्द काय आहे? हा वर शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. परंतु समजा जर मी असं वाक्य बोललो, पोपटावर किंवा झाडावर पोपट आहे, पोपटावर असं लिहितो, पोपटावर माशी बसली. तर पोपटावर माशी बसली समजा मी असं विधान लिहितोय.
आता तुम्हाला दिसायला काय भेटेल, तुम्हाला दिसायला भेटेल की काय, पोपटावर हा एक शब्द तयार होतोय. म्हणजे वर हा शब्द आपला जोडून आहे. कोणाला जोडून आहेत, नामाला. तर नामाला तसेच सर्वनामाला जोडून असणारे जे शब्द आहेत वर वैगिले, तर हे काय झाले आपले, हे आपले शब्दयोगी अव्यय झाले. ॲक्च्युली वर हा शब्द मूळचा काय होता, क्रियाविशेषण अव्यय होता, परंतु तो स्वतंत्र आहे का, नाही. तर तो स्वतंत्र नसल्या कारणाने तो काय आहे, तो शब्दयोगी अव्यय आहे. याचा अर्थ असा झाला की क्रियाविशेषण अव्यय स्वतंत्र असतात, पण शब्दयोगी अव्यय स्वतंत्र नसतात. हे पहिलं विधान, याच्यावरती तुम्हाला MCQ दिसायला भेटेल. ठीक. तो शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय या दोघांमधला फरक आपल्याला दिसायला भेटतो. तो फरक काही नाही आहे, थोडासा फरक आहे. क्रियाविशेषण अव्यय जे असतात ते स्वतंत्र असतात, शब्दयोगी अव्यय जे असतात ते स्वतंत्र नसतात. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला माहिती कशाची असायला पाहिजे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे क्रियाविशेषण अव्ययाची. ठीक आहे. मग आता मी पहिलं इथे वाक्य लिहिले, शब्दयोगी हे स्वतंत्र शब्द नाहीत. बरोबर का, शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र शब्द नाही आहेत. पुढे, मागे, वर, खाली, आत, बाहेर, समोर, नंतर, दूर, जवळ, हे ॲक्च्युली जर बघायला गेलात ना, हे मूळची काय आहेत, हे मूळची क्रियाविशेषण अव्यय आहेत. ऑब्झर्व करा, अभ्यास बघा, रिव्हिजन करत राहा. हे मूळची क्रियाविशेषण अव्यय आहेत. बरोबर. परंतु ते जर का समजा शब्दांना जोडून आली तर ते क्रियाविशेषण अव्यय काय म्हणून बिहेव करतील, शब्दयोगी अव्यय म्हणून बिहेव करतील. पण जर का स्वतंत्र आली तर ते क्रियाविशेषण अव्यय असेल. बोला, इथपर्यंत कळालं का, इथपर्यंत कळालं का रे, हो समज. राईट. हां. तर आता सगळ्यात महत्त्वाची बात, काय, शब्दयोगी अव्यय हे आपले अविकारी असतात. अविकारी असतात. राईट का. तो अविकारी ज्याला आपण अव्यय म्हणतो, तो अव्यय म्हणजे काय की लिंग बदलल्यानंतर, लिंग, वचन, पुरुष, ठीक आहे, लिंग, वचन, पुरुष, विभक्ती बदलल्यामुळे या मूळ शब्दामध्ये काही बदल होत नाही. तर या शब्दामध्ये बदल होत नाही कशानुसार, लिंग, वचन, विभक्ती, पुरुष यांच्यामुळे बदल होत नाही आहे. त्यामुळे आपला शब्दयोगी अव्यय काय असतो, शब्दयोगी अव्यय अविकारी असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने एक बेसिक माहिती आपल्याला भेटून जाते. आपण पुढे जातो. आता काय, पुढे जर बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल की हे वाले शब्द, हा तक्त्यामधून तर मोकार प्रश्न विचारून ठेवले त्यांनी. बरोबर. त्या तक्त्यामधून मोकार प्रश्न विचारले. आता तुम्हाला दिसायला काय भेटेल बरं का, समजा तो पक्षी झाडावर बसला. आता झाडावर बसला, या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व जर केलं ना, तर वर हा शब्दावरती तुम्हाला त्यांनी डार्क केलेला आहे. तर वर शब्द जर तुम्ही ऑब्झर्व केला तर वर झाड काय आहे, झाड नाम आहे. तर नामाला जोडून येणारा जो शब्द दिसायला भेटतोय वर, हा वर शब्द जो काही आहे काहीतरी संबंध दाखवतोय. तो झाडावर संबंध दाखवतोय, झाडावर बसलाय. ठीक. तो जोडून आहे, त्यामुळे तो शब्दयोगी अव्यय आहे. पण इथं बघा, तू वर बघ, तो हा वर शब्द जो काही आहे, वर शब्द क्रियाविशेषण म्हणून येतोय आणि वर शब्द एक शब्दयोगी अव्यय म्हणून येतोय. कारण की इथं हा बांधिलकीला आहे, इथं हा स्वातंत्र्याला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरणं लक्षात घ्यायची असणार. पुढे, घरासमोर. पहिले मला सांगा बरं का, हा वर शब्द कोणता क्रियाविशेषण अव्यय रे, पटकन सांगा फास्ट. वर हा क्रियाविशेषण अव्यय आहे, पण कोणता क्रियाविशेषण अव्यय आहे, हा आपला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. तो स्थलवाचनमध्ये पण दोन प्रकार पाडलेले होते मी. एक पोझिशन, याला म्हणतो आपण काय, पोझिशनला काय म्हणतो आपण, एक पोझिशनसाठी आणि दुसरं काय होतं, एक मोशनसाठी. तर पोझिशन आणि मोशनसाठी दिलं होतं मी. याला म्हणतो आपण गतिदर्शक आणि एक स्थितीदर्शक. तो वर काय आहे आपला, स्थितीदर्शक आहे. राईट. तो वर काय आपला स्थितीदर्शक आहे. पण त्याला जर का ऊन प्रत्यय लावलं असतं, वरून, खालून, मागून, हे सगळे काय झाले असते, हे आपले काय झाले असते, लक्षात आलं तुम्हाला, तर ते आपले गतिदर्शक झाले असते. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये आहे. पुढे जाऊ. पुढे जर बघायला गेलात तर तुम्हाला काय सांगितलं मी, घरासमोर हा जोडून आहे. राईट. जोडून असल्यामुळे तो शब्दयोगी अव्यय आहे. परंतु समोर हा शब्द जो काही आहे आपला, तो समोर हा शब्द आपला काय झाला, समोर हा शब्द आपला क्रियाविशेषण अव्यय झाला. ठीक आहे. तो समोर, मागं, पुढं हे सगळे काय आहेत, हे सगळे स्थितीदर्शक आहेत. गतिदर्शकला काय लावलेला असतो, गतिदर्शकला ला प्रत्यय आणि ऊन प्रत्यय लावलेले असतात. ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. चला पुढे जाऊ. आता परीक्षापूर्वी, तो पूर्वी हा शब्द काय झाला आपला, परीक्षापूर्वी, हे पूर्वी. राईट का. तो पूर्वी, आता, आज, पूर्वी, उद्या, काल, रात्र, हे सगळे काय क्रियाविशेषण अव्यय आहेत. मूळची क्रियाविशेषण अव्यय आहे. पण जोडून जर असतील तर शब्दयोगी अव्यय, मोकळे जर असतील तर क्रियाविशेषण अव्यय. खल्लास झाली बात. पुढे चला. माझ्याजवळ पुस्तक नाही, माझी शाळा जवळ आहे. आता इथं जोडून आहे, इथं मोकळा आहे. जोडून आहे, मोकळा आहे. सो मध्ये, पुढे, जवळ, पूर्वी, समोर, पक्षी, हे सगळे शब्दयोगी अव्यय काय आहेत, कारण की ते बांधिलकीला आहेत आणि इकडचे सगळे काय आहे आपले स्वतंत्र आहेत, त्यामुळे ते क्रियाविशेषण अव्यय आहेत. तर हे पेज पण तुम्हाला कळालं असणार. बोला, कळालं का रे, कळालं. चला पुढे जाऊ. हां. आता आपल्याला काही महत्त्वाचे काय बघायचे, उदाहरणं बघायचे. आता उदाहरणं महत्त्वाचे बघा. तो काही महत्त्वाचे शब्दयोगी अव्यय ते तर काही सांगायचं काम बी नाही. हे बघा, जोडून यायला पाहिजे. पर्यंत, बाहेर, पलीकडे, समक्ष, राईट का, समक्ष, द्वारा, प्रित्यर्थ. राईट. नंतर पुढे बघा, कारणास्तव,
कारणास्तव, हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा आपले काय झालेत हे सगळे सुखापेक्षा, पेक्षा लक्षात घ्या, पेक्षा सुद्धा शब्दयोगी अवयव आहे. मित्राविना, नंतर आई सम, तो सम, समक्ष, द्वारा, प्रित्यर्थ, पलीकडे, बाहेर, पर्यंत, विषयी, सारखा, सारखा सम सारखाच आहे, ठीक आहे. निमित्त नंतर वाचून, नंतर संगे, पोटी, नंतर खालून, नंतर सवे, निशी, ठाई, हे असे शब्द तुम्हाला खूप विचारले गेलेले आहेत. तो ही जी काही यादी आहे ही विचारलेली यादी आहे. ती या यादीला तुम्हाला रिव्हिजनमध्ये ठेवत चालायचं. काही महत्त्वाचे शब्द जे काही आहेत ते महत्त्वाचे शब्द तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. तो भावापैकी, नंतर प्रेमापोटी, मित्रासंगे, काट्यान वाचून, हे विचारलेले शब्द आहे. ठीक. आता पुढे जाऊ. आता तुम्ही जर बघायला गेलात अजून खूप सारे शब्द आपल्याला दिसायला भेटतील, पण हे एवढे शब्द तुमच्या माहितीसाठी तुम्ही लक्षामध्ये राहू द्या. आता एक पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे, एक नोट म्हणून तुम्ही तो लिहू शकता. मी तुम्हाला डिफिनेशनमध्ये काय लिहिलं, मी काय बोललो बरं का, की नाम आणि सर्वनामांना जोडून येतात ते शब्द, ठीक आहे. नाम आणि सर्वनामांना जोडून येतात ते स्वतंत्र राहत नाही, असे जे काही शब्द असतात जे संबंध दाखवतात ते शब्द आपले काय असतात, शब्दयोगी अवयव असतात. मी इथपर्यंत बोललो होतो. परंतु प्रत्येक वेळेस नाम आणि सर्वनामांना जोडून असतात का ते, नाही. तर लक्षात घ्या, हे जे काही शब्द आहेत हे शब्द कशाला जोडून येऊ शकतात, तर ते क्रियापदे, ठीक आहे, क्रियापदे आणि क्रियाविशेषणे बघा, क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून असतात. तो क्रियापदांना पण जोडून असतात आणि क्रियाविशेषणांना पण. नोट म्हणून काय लिहायचे तुम्हाला, की शब्दयोगी अवयव सामान्यतः नामांना जोडून येतात, बरोबर. शब्दयोगी अवयव सामान्यतः नामांना जोडून येतात, बरोबर आहे, सामान्यतः नामांना जोडून येतात, राईट. पण असे असले तरी शब्दयोगी अवयव क्रियापदे, शब्दयोगी अवयव क्रियापदे किंवा क्रियाविशेषणे यांनाही कधी कधी जोडून येतात आणि यांनाही कधी कधी ते जोडून येत असतात. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. मग तुम्ही म्हणाल की याचे उदाहरणं दे, तेव्हा जाऊन आम्हाला पटेल, ठीक. मग तुम्ही नोट लिहिली, मग उदाहरण जर का आपण बघायला गेलो, या नोटच्या खाली उदाहरण म्हणून तुम्ही लिहू शकतात. तो उदाहरणार्थ तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये एईपर्यंत. आता एईपर्यंत काय, काय बरं का, एईपर्यंत तो तुम्हाला दिसायला भेटेल. एई म्हणजे एन म्हणजे क्रियापद, तो क्रियापदला जोडून येतोय, तो एईपर्यंत. पर्यंत हा शब्दयोगी अवयव आहे आपला, तो पर्यंत आपला शब्दयोगी अवयव आहे, परंतु क्रियापदाला सुद्धा जोडून येतो एईपर्यंत. नंतर बसल्यावर, राईट, बसल्यावर सुद्धा काय दिसायला भेटतोय, की क्रियापदाला जोडून जो काही वर शब्द येतो क्रियापदाला जोडून येतोय. तर त्याचे काही ते नोट्स मी तुम्हाला देतोय. जाण्यापेक्षा, तो पेक्षा आपला काय शब्दयोगी अवयव आहे, जाण्यापेक्षा. नंतर काय, बोलण्यामुळे, बोलणे काय झाले क्रियापद, तो क्रियापदला जोडून येते, बोलण्यामुळे. नंतर पुढे काय बरं का, परवापासून. आता परवा काय शब्द आहे सांगा बरं का रे, परवा शब्द कोणता आहे, परवापासून. परवा हा शब्द काय आहे, परवा हा शब्द काय सांगा रे, तो क्रियाविशेषण अवयव आहे. आज, आता, उद्या, परवा, रात्र, दिवस, हे सगळे क्रियाविशेषण अवयव पण येतात, राईट का, तो क्रियाविशेषण अवयव. नंतर मग आता परवापासून म्हणजे तुम्हाला क्रियाविशेषणला, तर नोटमध्ये आपलं बसतंय यंदापेक्षा, हे क्रियाविशेषणला जोडून येते, राईट. नंतर केव्हाच, आता केव्हाच का दिलं काही माहिती मला, केव्हाच. नंतर दिसायला भेटेल अजून तुम्हाला थोडापेक्षा, थोडा काय झाला आपला, थोडा काय झाला सांगा रे बरं का, थोडा कोणता क्रियाविशेषण अवयव आहे, संख्यावाचक क्रियाविशेषण आहे. भरपूर, खूप, थोडा, क्वचित, हे सगळे काय झाले, संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहेत. तर तो क्रियाविशेषण म्हणजे मला सांगायचं एकच नोट काय होते आपली, क्रियापदांना किंवा क्रियाविशेषणांना पण कधी कधी जोडून येऊन जातात ते, राईट. कधी नोट म्हणून लिहिले आणि एवढे उदाहरण तुम्हाला मी देऊन दिले. तर याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला दिसायला भेटणारे पक्की. तर अशा काही नोट असतात ते परीक्षेमध्ये विचारून घेतात आपल्याला, ठीक आहे. तो आपण पुढे जाऊ. आता पुढचा पॉईंट आहे आपला आता शब्दयोगी अवयवाचे प्रकार. तो शब्दयोगी अवयवाचे जवळजवळ 16 प्रकार असतात. किती, 16 प्रकार आहेत. इथे यादीमध्ये आपल्याकडे कमी आहेत, पण ते 16चे 16 प्रकार मी तुम्हाला सांगून देतो, तुम्ही एक एक करून ते लिहू शकतात, ठीक आहे. आता शब्दयोगी अवयवाचे जेवढे प्रकार आहेत एवढे तुम्हाला एकतर त्याची मॅक्झिमम एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतील किंवा तुम्हाला पाठ करावे लागतील. पाठ करण्याचे दुसरा काही उपाय नाही आहे. जो उपाय आपल्याला क्रियाविशेषण अवयवामध्ये भेटला होता तो उपाय तुम्हाला इथे भेटणार नाही. आपण बरेचशा ट्रिका शोधल्या होत्या. आता इथं आता 16 प्रकार आहेत, एक एक करून आपण बघूया. पहिला प्रकार जर बघितला तर तो असतो कालवाचक शब्दयोगी अवयव. कालवाचक शब्दयोगी अवयव म्हणजे काय बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल की कालवाचक जे काही आपले क्रियाविशेषण अवयव होते ना, त्यांच्या यादीमधून कुठेतरी निवडून आणलेले असतील हे शब्द, बरोबर. तसं म्हटलं तरी पण चालेल, राईट का. जसं की आता काय आहे आपलं, तो कालवाचक शब्दयोगी अवयव मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही लिहा आता तो, ठीक आहे. कालवाचक शब्दयोगी अवयव कोणते असतात ते तुम्ही लिहा. आता, पूर्वी,
पुढे. आता तुम्ही म्हणाल पुढे दुसरा पण आहे, ठीक आहे, असू द्या, तो दुसरा असू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढे म्हणजे टाईमबद्दल पण सांगत असतो, ठीक आहे. तो आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, आधी, नंतर, ही यादी बनवून घ्यायची, पुन्हा पुन्हा वाचायचं. पाठ करण्याऐवजी जर पुन्हा पुन्हा वाचलं तर गोष्टी जास्त टाईम लक्षात राहतात. सगळ्यात सोपा उपाय आहे. आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, नंतरपर्यंत आलो, पुढे अजून आहे पर्यंत, पर्यंत, राईट. आणि नंतर पावेतो, हे असे शब्द विचारतात, पावेतो वगैरे, राईट. तो मी नवीन सांगतो बघा काय काय होतं. कालवाचक शब्दयोगी अव्ययमध्ये मी तुम्हाला शब्द सांगतोय. आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, पावेतो, ठीक आहे, पावेतोय, तो पावेतो. अशा पद्धतीने हे कालवाचक झाले. अजून पण आहेत कालवाचकमध्ये 3-4 आहेत. काय काय बरं का. आतून, फक्त त्याला आपण हे केलं होतं ना, गतिवाचक केलं होतं ना, ऊन प्रत्यय लावून तसं करायचं. आतून, नंतर खालून, मधून, खालून, मधून, मधून, पर्यंत, पासून, पर्यंत, पासून, ठीक आहे. तो पर्यंत तर वरती झालेला आहे, पर्यंत लिहायचं काही काम नाही. पासून, ठीक आहे. तो पासून झाला, मधून झाला, खालून झाला, आतून झाला, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, पूर्वी, पुढे, आता. हे शब्द तुमच्या नजरेमध्ये ठेवा. उद्या येऊन पुन्हा रिव्हिजन घेईल तेव्हा तुम्हाला कव्हर होईलच ते. हे सगळे झाले आपले कालवाचक शब्दयोगी अव्यय, ठीक आहे. तो कालवाचक शब्दयोगी अव्ययासाठी तुम्हाला मी हे सगळे हे देऊन दिले. हे शब्द असतात बाबा, हे आपले शब्दयोगी अव्यय असतात. पण हे सगळे शब्द कुठे असायला पाहिजे, जोडून असायला पाहिजे. जोडून असतील तरच ते उदाहरण आपल्याला दिसायला भेटून जातील, ठीक आहे. जसं की आता कालवाचकसाठी शब्द कसा दिसायला भेटेल, वर्षापूर्वी, त्याच्या आधी, नंतर येई पावेतो. तो येई पावेतो असं तुम्हाला वाक्यामध्ये सापडेल. तो येई पावेतो सापडेल वाक्यामध्ये. त्याच्या आधी, वर्षापूर्वी, तो जे काही पूर्वी, पुढे, आधी, नंतर असे शब्दांना जोडून येतील तेव्हा तुम्हाला ते टिक व्हायला पाहिजे की तो कालवाचक शब्दयोगी अव्यय आहेत, ठीक. तो चला, मी शब्द तुम्हाला लिहून दिले, तुमच्या यादीमध्ये ते लिहायला पाहिजे तुम्ही. पुढे जाऊ. आता पुढचा दुसरा प्रकार असतो आपला. तो दुसरा प्रकार जो की आहे, तो दुसरा प्रकार आहे आपला स्थलवाचक. दुसरा प्रकार कोणता आहे, स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. आता स्थलवाचक शब्दयोगी अव्यय कोणता आहे तर तुम्ही पटपट लिहून घ्या. आत, आत, बाहेर, आत, बाहेर, मागे, पुढे, मागे, पुढे. आता तो वरचा पुढे तिथं पण आलाय, पण लक्षात घ्या तो वरचा जो पुढे आहे जर का तो टाईमच्या रिलेटेड आहे, राईट का. तर मग आपण जर का म्हणलं कधी येणार, राईट का, म्हणजे कधी येणार आहे, राईट. गणपती बाप्पा कधी येणार आहे, पुढे येणार आहे. आपण काय म्हणतो, गणपती बाप्पा कधी येणार आहे, पुढे येणार आहे, राईट का. मोरया म्हणतात तुम्ही, मोरया, मोरया म्हणजे पुढे या. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल, पुढे. तर पुढे शब्द जो काही आहे, पुढे हा टाईम दाखवतोय. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय दिसायला भेटेल, तो कालवाचक आहे. परंतु वाक्य जर का असं बोललो मी, राईट का, माझ्या पुढे वस्तू पडलेली, तर पुढे म्हणजे पोझिशन बघा, स्थळ. जर का ते पुढे शब्द स्थळ दाखवत असेल तर त्याचं काम स्थळ. तो ॲक्च्युली त्याचा मिनिंग कशासाठी होतोय त्या ठिकाणी येईल तो, राईट. स्थलवाचक आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, मध्ये, अलीकडे, अलीकडे. आता मी तुम्हाला दोन उदाहरण देईल, त्या उदाहरणावरून तुम्हाला मी विचारतो हां. अलीकडे, नंतर पुढे काय, समोर, जवळ, समोर, जवळ, ठीक आहे. हे सगळे तुम्हाला प्लेस दाखवत आहे, पोझिशन दाखवत आहे. माझ्यासमोर वस्तू पडलेली, माझ्या जवळ वस्तू पडलेली, अलीकडे वस्तू पडलेली, राईट का, घरामध्ये वस्तू पडलेली आहे, घरापुढे वस्तू पडलेली, घरामागे वस्तू पडलेली आहे, बाहेर पडलेली आहे, आत वस्तू पडलेली आहे. दिस इज दी ऑल आर पोझिशन्स. तो पोझिशनबद्दल तुम्हाला माहिती देऊन देतात ते. हे स्थितीदर्शक शब्द मला दिसायला भेटतात. तो मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, ठाई, ठीक, ठाई. अजून पुढे काय, पाशी, माझ्या पाशी, राईट, पाशी, नजीक. हे सगळे तेच शब्द आहेत ना, राईट. नजीक, नंतर पुढे काय, समीप, समीप म्हणजे जसं फक्त काय आहे हे असं वाटतं की संस्कृतमध्ये घेतलेले शब्द दिसायला भेटतात. समक्ष, माझ्या समक्ष गोष्ट पडलेली असावी. समीप, ठाई, पाशी, नजीक सगळे एकाच लाईनमधले आहेत. आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक, समीप, समक्ष. जर का तुम्हाला पोझिशनबद्दल जर का माहिती देत असेल तर ते स्थलवाचक शब्दयोगी अव्यय झाले. कालवाचक काय बरं का, आता समजा मला जे 2 शब्द दिसायला भेटत आहेत, कोणकोणते ते मला दिसायला भेटत आहेत. समजा पुढे शब्द दोघांमध्ये कॉमन दिसायला भेटतोय. आता तो पुढे कोणत्या मिनिंगने येतोय, कोणत्या मिनिंगने येतोय हे याच्यावरती भर देणं पण जरुरी आहे. मग आता त्या परीक्षेमध्ये येणाऱ्याला एक बात पक्की माहिती की पोरगा या तक्तामध्ये पाठ करतो, परंतु जे परीक्षेच्या वेळेस आठवेल त्याला टिक करतो, एवढी बात तर पक्की, राईट. तर त्यामुळे तुम्ही अशी गोष्ट लक्षात घ्यायला की विचारणारा असं पण विचारू शकतो, ठीक आहे. चला पुढे जाऊ. तिसरा प्रकार असतो आपला, तिसरा काय, करणवाचक. आता करणवाचक शब्दयोगी अव्यय कोणते, करणवाचक, राईट का.
करणवाचक, तुम्ही त्याला करणवाचक म्हणू शकता, तुम्ही कारणवाचक पण म्हणू शकता, कारणवाचक किंवा करणवाचक. तर करणवाचक म्हणजे काय, काहीतरी कशामुळे तरी झालं असेल रे, कारण राईट का, आपण काय म्हणतो आता, कशामुळे झालं राईट का, कशायोगे झालं राईट. तो करणवाचक जे काही शब्द आहेत करणवाचक, ते करणवाचक शब्द कोणकोणते तुम्ही लिहून घ्या राईट. इथं आपण हे उदाहरण बघू शकतो बघा. स्थलवाचकबद्दल बघितलं ना, सर्वासमक्ष, घरासमोर, नदी ठाई, नाल्या नजीक, ढगा आड, माझ्याजवळ राईट का, हे वाले. आता आपल्याला बघायचे आहेत करणवाचक. तो करणवाचक शब्दयोगी अव्यय काय असतात बघा. करणवाचक शब्दयोगी असतात मुळे राईट का, माझ्यामुळे राईट का, मुळे, योगे योगे राईट. नंतर पुढे आहे करून, करून नामाला शब्द जोडून दिसायला पाहिजे. मुळे, योगे, करून, नंतर द्वारा, माझ्या द्वारा, द्वारा राईट. नंतर पुढे काय आहे करवी, करवी, आणि आहे हाती. हे सगळं माझ्या हाती आहे, हे सगळं माझ्याद्वारे होतंय राईट का, हे राईट माझ्याद्वारे होते. आता करून काय, करूनबद्दल काहीतरी वाक्य जोडा पुढं राईट. पुढे माझ्या योगे, माझ्यामुळे, तो असे शब्द तुम्हाला दिसायला भेटतील. ठीक आहे, तर त्याला तुम्हीच बनवत राहायचं. मुळे, योगे, करून, द्वारा, नंतर पुढे काय करवी, हाती, हे सगळे शब्द आपले करणवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. तर ते आल्यानंतर तुम्हाला ते टिक व्हायला पाहिजे की बाबा हे नेमके काय आहे. ठीक आहे, नंतर पुढे जाऊ. हेतू म्हणजे आता हेतू काय आहे बघा, हेतू, उद्देश्य काय, हेतुवाचक, हेतुवाचक काय, हेतुवाचकच्या ठिकाणी तुम्हाला दिसायला भेटेल शब्द, हेतुवाचक शब्दयोगी अव्यय साठी, ठीक, साठी, कारणे, 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 करिता, माझ्यासाठी, माझ्याकरिता, माझ्या कारणे राईट. काय शब्द एकाच माळाचे म्हणीत. तो साठी, कारणे, करिता, अर्थी, अर्थी, प्रित्यर्थ. 3 दिवस जर का रिव्हिजन दिली तर जास्त टाईम लक्षात राहू शकतं ते प्रित्यर्थ. पण एकदा झालं सोडून द्यायचं, असं जर जो करतो ना त्याला सगळ्यात जास्त टाईम वाया घालावा लागतो. घडी 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 रिव्हिजन करत राहायची गोष्टींची. इथं मी 100दा शिकवतोय, पुन्हा अजून मला वाटतं की नवीन करावं आहे. जो मॅक्झिमम टच करेल गोष्टींना तो परीक्षेमध्ये टच करेल गोष्टींना. जो मॅक्झिमम टच करणाऱ्या गोष्टीला तो भलेही वाचून गेला तो चुकणार परीक्षेमध्ये. त्यामुळे गोष्टीला मॅक्झिमम टच करत राहायचं, पुन्हा 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 वाचायचं. ॲप्टी झाली ना, ॲप्टीची वही काढायची, पुन्हा ॲप्टी वाचायचं, पुन्हा पुन्हा ॲप्टी सॉल्व करायचं. नाही तर ते ऐन वेळ जमणारच नाही ती गोष्ट. ठीक, तो प्रत्यर्थ, नंतर निमित्त, अजून आहे याच्या पुढचे शब्द साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रित्यर्थ. अजून पुढे काय आहे निमित्त, निमित्त राईट. पुढे काय आहे स्तव. ठीक आहे, सो निमित्त राईट का, साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव, हे एवढे शब्द जे काही आहेत हे हेतुवाचक आहेत. हेतुवाचक आहे, तो तुम्ही वाक्य बनवत राहायचे राईट का, वाक्य बनवत राहायचे. हेतुवाचक जर असेल त्यासाठी लगेच तुम्ही तुमच्या याच्याने करून घ्यायचं. जसे काय बघा, कशासाठी आलास, पैशासाठी आलास, लग्नाप्रत्यर्थ, कामानिमित्त, देशास्तव, हे असे शब्द तुम्हाला दिसायला भेटतील वाक्यांमध्ये. तर ते तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्ही तसे ते लिहू शकतात. मी तुम्हाला ते शब्द सांगून दिले की असे शब्द असतात बा. ठीक, तो मी कुठपर्यंत आलो, हेतुवाचक झालं आपलं. आता जाऊ पुढे. पुढचं आहे व्यतिरेकवाचक, व्यतिरेक, व्यतिरेकवाचक. आता व्यतिरेकवाचक काय बघा, व्यतिरेकवाचकाकडे जर तुम्ही गेलात तर व्यतिरेकवाचकासाठी शब्द आहेत शिवाय, शिवाय राईट. नंतर खेरीज, तुझ्याशिवाय काम होणार नाही, तुझ्या खेरीज काम होणार नाही, तुझ्या विना काम होणार नाही राईट का, तुझ्या विना काम होणार नाही, तुझ्या वाचून काम होणार नाही राईट. हे एका माळाचे म्हण येत आहेत राईट. व्यतिरेक वाचक तो ठीक आहे, शिवाय, खेरीज, विना, वाचून. नंतर पुढे काय आहे परता. मी उद्या याच्या टीका सांगून देईल तुम्हाला. ठीक, तुम्ही आज लिहून तर घ्या सगळे, आपण उदाहरणं सॉल्व करून घेऊ, काही हातपर्यंत लक्षात राहील. पण तुम्हाला जर वाटत असेल की नाही बाबा याची ट्रिक सांगून दे, मी ट्रिक सांगून देईल. ठीक, तो शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, परता, हे जे काही आहेत आपले, हे काय झालेत आपले, हे व्यतिरेक वाचक झाले. तो शिवाय, तुझ्याशिवाय होणार नाही, तुझ्या खेरीज होणार नाही, तुझ्या विना होणार नाही, तुझ्या वाचून होणार नाही, तुझ्या परता, परता बिरता असे शब्द तुम्हाला दिसायला भेटतील. हे झाले व्यतिरेक वाचक. तो पाच प्रकार झाले. सहावा प्रकार, सहावा प्रकार काय बरं का, तुलनावाचक, तुलनावाचक. आता तुलनावाचक काय बरं का, सहावा प्रकार तुलनावाचक आहे. जो तुम्हाला तुलनाबद्दल सांगत असेल, माझ्यापेक्षा, पेक्षा राईट का, माझ्यासारखा, सारखा,
तो सारखा सारखा काय झाला, सारखा. हे लक्षात घ्या, हे जोडून असायला पाहिजे. हे जोडून असायला पाहिजे, स्वतंत्र असायला नको. राईट का? स्वतंत्र जर का असले तर ते क्रियाविशेषण सारखे काम करून जातील. राईट. पेक्षा, सारखा, माझ्यासारखा आहे, माझ्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. नंतर तर 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 नंतर आहे पेक्षा. झालं का? पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस. ॲक्च्युली सारखा शब्द कोडा इथून. हे बघा, मी काय काय सांगितलं तुम्हाला, तुलनामध्ये पेक्षा लिहा. पेक्षा, तुलनावाचकमध्ये पेक्षा आहे. तर, तम, तर, तम, नंतर आहे मध्ये, मध्ये आणि परीस. तुम्हाला ती टिक होणार नाही. हे असले कसं एकाचं लक्षात ठेवायचं. लिहून तर घ्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर तुलनावाचकमध्ये काय सांगितलं मी, पेक्षा, तम, तर, तम, मध्ये, परीस. तर, तम, मध्ये, परीस, हे झाले तुलनावाचक. 6 प्रकार झाले. सातवा प्रकार आहे योग्यतावाचक. योग्यतावाचक. तो एक योग्यतावाचक काय बरं का, योग्यतावाचक शब्द जर तुम्ही बघायला गेलात तर योग्यतावाचक आहे योग्यतावाचक सांगायचं आहे ना. हां, योग्यतावाचक आहे योग्य. इथं आहे तो सारखा. योग्यतावाचकमध्ये सारखा येतो आपला योग्य, सारखा, जोगा, सम. ठीक. सम, नंतर समान, नंतर आहे प्रमाणे आणि बर हुकुम. असे आडव शब्द परीक्षेत पडून जातात. असे बर हुकुम. राईट का? त्याच्यावरती भर द्यायचं की बाबा बर हुकुम काय शब्द आहे, तो योग्यतावाचक आहे. राईट. योग्यताचा शब्द आहे. ठीक. तो योग्यतावाचकमध्ये सांगितलं मी तुम्हाला योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बर हुकुम. राईट. पुढचं घ्या 8वा प्रकार. पटपट लिहून घ्या. 8वा प्रकार आहे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय. कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय. त्यांना जो प्रश्न काढायचा असतो तो प्रश्न कशामध्ये काढतात, ते MSQ मध्ये काढतात. हे सगळे क्वेश्चन MSQ मध्ये दिसायला भेटतील. मी काढलेले आहेत या यादीमध्ये, शेवटी तुम्हाला दिसायला भेटतील. कैवल्यवाचक काय, च, मात्र, ते केव्हाच आहे ना, केव्हाच आठवलं का, केव्हाच होता ना, मी बोललो एकच काय आलं, तो च लावलेला होता. तो च सुद्धा काय शब्दयोगी अव्यय, हे लक्षात ठेवा. ठीक. तो च कैवल्यवाचक. तो कैवल्यवाचकमध्ये सांगितलं मी तुम्हाला च, मात्र, ना, पण, नंतर फक्त, नंतर केवळ. ठीक आहे. तो केवळ, फक्त, पण, ना, मात्र, च, हे सगळे काय झाले कैवल्यवाचक. तो कैवल्यवाचक काय, च, मात्र, ना, पण, फक्त, केवळ, हे झाले कैवल्यवाचक. तो कैवल्यवाचकच्या यादीमध्ये लिहून टाकलं. चला 9 नंबरचा प्रकार जो की आहे संग्रहवाचक. आता संग्रहवाचकमध्ये काय काय बरं का, संग्रहवाचकमध्ये आहे, संग्रहवाचकमध्ये सुद्धा, नंतर देखील, तू सुद्धा आहे, तू देखील आहे. राईट. सुद्धा, देखील, ही, केव्हाही आहे. राईट का, केव्हाही, ही, पण. राईट का, पण, बरीक आहे, बारीक नाही आहे, बरीक आहे. ठीक. सो बरीक. नंतर पुढे काय कुठपर्यंत आलो, बरीक, केवळ आणि फक्त. ठीक. डोळ्यासमोर राहू द्या उदाहरणं, त्याच्या डोळ्यासमोर बघून उदाहरणं सॉल्व्ह करा. ती पद्धत चांगली असते. तुम्हाला यादी समोर ठेवून आपण म्हणतो ना ओपन टेक्स्टबुक, तसा अभ्यास केलेला कधी पण भारी असतो. कारण की बघण्याच्या नादामध्ये गोष्टी लक्षात राहून जातात. ठीक. तो आता चला पुढे 10 नंबरचा प्रकार आहे संबंधवाचक. आता संबंधवाचक काय प्रकारे, संबंधवाचक जे की शब्दयोगी अव्यय आहे ते आहे विशी. शामृग, कशाचा हा, शामृगाचा, त्याला दुसरी विलांटी विशी. ठीक. तो संबंधवाचक विषयी आणि अजून एक आहे संबंधी. सो संबंधीवाचक म्हणजे संबंधी शब्द दिसायला भेटतोय. संबंधी, विषयी, विशी. 10 झाले. 11 नंबर प्रकार. 11 नंबरचा प्रकार आहे साहचर्यवाचक. त्याच्या पुढे साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय. सो ठीक आहे. साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय काय, 11 नंबरचा प्रकार सांगतोय. बरोबर, हे शब्दयोगी अव्यय सांगतोय. बरोबर, संगे,
चल माझ्या संगे, चल माझ्यासह, राईट, चल माझ्या बरोबर. हे बघा अर्थ कोणत्या मिनिंगने येतोय त्याच्यानुसार तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. साहचर्यवाचक सोबत दाखवत असेल, बरोबर, सह, संगे, सकट, उसा सकट पाचट. ठीक आहे. सकट, सहित, उसा सहित पाचट. सहितला पहिली विलांटी, सहितला पहिली विलांटी. ठीक. तो सहित. नंतर पुढे काय, नंतर आहे सवे. सवे हे भाषा बदलून ते शब्द आलेले असतात. सवे, निशी, निशी. नंतर पुढे काय, समवेत. समवेत. जोपर्यंत अप्लाय करा, त्याला अप्लाय करा मॅक्झिमम क्वेश्चन बघा, तेव्हा जाऊन ते जमल. 12 नंबर. आता 12 नंबरचं जे काही आहे, 12 नंबर आहे भागवाचक. भागवाचक शब्दयोगी अवयव कोणते आहेत? पैकी. नंतर आहे पोटी. नंतर आहे आतून. ठीक आहे. हे झाले भागवाचक. तो पैकी, किती पैकी, किती पैकी. नंतर सातातून आपण म्हणतो ना, सात आतून जेव्हा भाग पाडता, 7तून 10 गेले, 10तून 3 गेले, आतून म्हणतो आपण. तो आतून शब्द जो काही आहे तो या ठिकाणी भागवाचक आहे. तो भागवाचक. नंतर 10 पैकी, नंतर अशा पद्धतीने तुम्ही पैकी, पोटी, आतून हे 3 शब्द काय झाले, भागवाचक झाले. 13 नंबर काय बरं का, विनिमयवाचक. 13 नंबर काय आहे, विनिमयवाचक. तो विनिमयवाचक काय बरं का, विनिमयवाचक. बद्दल, ऐवजी, माझ्याबद्दल, माझ्याऐवजी, जागी, बदली. ठीक. अशा पद्धतीने शब्द आपल्याला दिसायला भेटतात. विनिमयवाचकमध्ये काय सांगितलं मी, बद्दल, ऐवजी, जागी, आणि नंतर काय, बदली. ठीक. नंतर पुढे काय, दिक्वाचक. दिक्वाचक शब्दयोगी अवयव कोणते आहेत? प्रती. ठीक आहे. प्रती, कडे, लागी. हे झाले आपले काय, दिक्वाचक. तो दिक्वाचक शब्दयोगी अवयव प्रती, कडे, लागी. चला पुढं. कितवा प्रकार आहे आता हा? 15वा. तो 15वा प्रकार आहे विरोधवाचक. विरोधवाचक. तो विरोधवाचक शब्दयोगी अवयव कोणते आहेत? विरोधवाचक शब्दयोगी अवयव आहेत विरोध दाखवणारे, विरुद्ध. नंतर आहे वीण. नंतर आहे उलटे. नंतर आहे उलट. उलटे झालं का, उलट. त्याच्यानंतर आहे उलटे, वीण, विरुद्ध. उलट, उलटे, वीण, विरुद्ध. अशा पद्धतीने झाले विरोधवाचक. आणि शेवटचा आहे आपला आता, शेवटचा सगळ्यात इम्पॉर्टंट, 16वा नंबर. परिमाणवाचक. आता परिमाणवाचक काय बरं का, परिमाणवाचकमध्ये एकच शब्द आहे, तो म्हणजे भर. आणि याच्यावरती 100% क्वेश्चन असतो. तर ज्या ठिकाणी कमी शब्द आहेत ना, असं लक्षात ठेवा. ठीक. जसं की भर. आता भर परिमाणवाचक आहे. दिवसभर काम केला, राईट का, रात्रभर काम केलं, दिवसभर काम केलं. हा जो की भर आहे, हा भर आपला परिमाणवाचक शब्दयोगी अवयव आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला 16 प्रकार दिसायला भेटले. शब्दयोगी अवयवाचे प्रकार 16. तर 16 प्रकार आपण लिहून घेतले पटापट. ठीक आहे. तो सगळे प्रकार आपण बघून घेतले. आता सगळे प्रकार झाले लिहून, याच्यामध्ये कमी होते. ठीक. तो आपण सगळे कव्हर करून टाकले. आता आपल्याला बघायचे शुद्ध शब्दयोगी अवयव. आता शुद्ध शब्दयोगी अवयव काय असते, व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात अगोदर शुद्ध शब्दयोगी अवयव शिकवण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो सामान्य रूप काय असते. बघा आता, सामान्य रूप कोणाला म्हणतो? सामान्य रूप नावाचं एक चॅप्टर आपल्या मागे राहून गेलेले. सामान्य रूप काय असतं लक्ष द्या. तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की एखादा शब्द घेतो. समजा मी रस्ता शब्द घेतो, रस्ता. तर रस्ता शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडण्याच्या अगोदर लक्षात घ्या, विभक्ती प्रत्यय लागताना त्याचं रूप बदलून टाकतो. रस्त्याचं मी काय करतो माहिती का, रस्त्याचं मी रस्त्या करून टाकतो. आणि मग लिहितो रस्त्याहून. मी रस्त्याहून आलो. हून काय आलं, विभक्तीचं प्रत्यय आलं. तो रस्ता शब्दाला आपल्याला रस्त्या करावं लागलं म्हणजे त्याचा प्रत्यय लावावा लागलं. आणि मग देऊन आपल्याला हून हे प्रत्यय लावलं. मग विभक्तीचा प्रत्यय लावण्याच्या अगोदर त्याला सामान्य रूपामध्ये कन्व्हर्ट करावा लागतो. तर रस्त्याला मी काय करून टाकलं, रस्त्या केलं, मग हून हे प्रत्यय लावलं. राईट का. सांगायचं तात्पर्य काय, एक नोट म्हणून तुम्ही लिहू शकतात की बाबा विभक्ती प्रत्यय
जर का तुम्ही बघायला गेलात की कधी कधी काय घडते, आपले जे शब्दयोगी अवयव आहेत ना, आता आपण एवढी यादी बघितली, या सगळ्या यादीच्या बाहेर तर कोणताच शब्द येत नाही. तो जेवढे आपण 16 प्रकारमधले सगळे शब्द बघितले, ते शब्द लागतात कोणाला लागतात, ते नामाला लागतात ते, राईट का. समजा नामाला लागतात ते, नामाला किंवा सर्वनामाला, नाम आणि सर्वनामांच्या शेवटी तुम्हाला इथे दिसायला भेटतात ते. परंतु हे जे काही शब्द आहेत, कोणते शब्द, आपले शब्दयोगी अवयव, तो शब्दयोगी अवयव जे काही आहेत ना, ते लागण्याच्या अगोदर, म्हणजे ते लागण्याच्या अगोदर नाम तसेच सर्वनाम यांचं सामान्य रूपमध्ये रूपांतर होते, आणि सामान्य रूपमध्ये रूपांतर झाल्यानंतर शब्दयोगी अवयव लागतात. फॉर एक्झाम्पल, आता एवढे सगळे आपण काय घेतले बरं का, आपण खूप सारे शब्द घेतलेत. आता आपल्याला बघायचे घेऊ आपण समजा घरटा. तर घरटं हे शब्द आहे, परंतु तुम्ही काय करता त्याला, तुम्हाला शब्द काय देतो मी तुम्हाला, घरट्या बाहेर. आता घरट्या बाहेर हे शब्द मी तुम्हाला देतोय समजा, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल की बाहेर आपलं शब्दयोगी अव्यय आहे, परंतु शब्दयोगी अव्यय जुळलं कसं आहे, ते सामान्य रूपला, म्हणजे जो मूळ शब्द होता त्या मूळच्या शब्दामध्ये तुम्ही बदल केला, घरट्या केला. तर घरट्या म्हणजे तुम्ही त्याला सामान्य रूपामध्ये रूपांतर केलं, तो घरट्या हा आपला सामान्य रूप झाला त्याचं. घरटं या शब्दाचं सामान्य रूप घरट्या झाला. तर सामान्य रूप झाल्यानंतर मग तुम्ही बाहेर लावतायत. मग सांगायचं नोट म्हणून काय लिहायचं होतं तुम्हाला, की शब्द जो काही असतो तो मूळ शब्दाला तुम्ही सामान्य रूपामध्ये रूपांतर करून तुम्ही काय करतात, त्याला प्रत्यय लावतात. असं आपल्याला दिसायला भेटतं. प्रत्येक वेळेस का नाही, प्रत्येक वेळेस असं घडत नाही, परंतु काही शब्द असे असतात, नाम तसेच सर्वनाम यांचं तुम्हाला सामान्य रूपामध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि नंतर जाऊन शब्दयोगी अवयवाला जोडावं लागतं. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. तर तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला काय लिहायचं असेल तुम्ही ते लिहू शकतात. ठीक आहे. आणि नंतर मग आता असे खूप सारे शब्द असतील, जसं की काय काय बरं का, मांडव. आता मांडव, त्याला मंडप वगैरे म्हणतो आपण, मांडव. आता या शब्दाचं कसं बनवते, मांडवाखाली, मांडवाखाली, तो मांडवाखाली असं मी त्याला बनवून टाकतोय. तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की मांडव ॲक्च्युली मूळचा शब्द होता, परंतु त्याचं मी सामान्य रूप मांडवा केलं. मांडवा केल्यानंतर मग मी त्याला शब्दयोगी अव्यय जोडला, कारण की खाली आपला शब्दयोगी अव्यय आहे. आता मांडवाखाली, मला सांगा खाली हा शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकाराचा आहे, सांगा पटकन. कालवाचक आहे का स्थलवाचक आहे? ॲक्च्युली तुम्ही म्हणणार की कालवाचकमध्ये खाली शब्द नाहीची, ठीक आहे, तसं पण असू शकतं, बरोबर. तो हे काय आहे, स्थलवाचक आहे. ॲक्च्युली पोझिशन पण दिसायला भेटते ना. तो मांडवाखाली जो काही आहे, मांडवाखाली आपलं काय झाला, मांडवाखाली काय झालं बरं का, स्थलवाचक असायला पाहिजे ना, दिलं आहे का कुठं यादीमध्ये बघा बरं का, खाली शब्द कुठे येतोय का, नसेल तर ते पोझिशनमध्येच जाईल, स्थलवाचकमध्येच जाईल. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता पुढे जर बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, मला खाली शब्द कुठे यादीमध्ये दिसायला भेटत नाही आहे, तो आपला स्थलवाचकमध्ये असणार. ठीक आहे, चला पोझिशन दाखवतो ना तो. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एक नोट काय सांगितली बाबा, की एक नाम किंवा सर्वनामांना शब्दयोगी अव्यय आपण जोडतो, परंतु नाम किंवा सर्वनामांचं आपण अगोदर सामान्य रूपामध्ये रूपांतर करतो आणि नंतर जाऊन आपण त्याला शब्दयोगी अव्यय जोडतो. ठीक आहे, परंतु एक शुद्ध शब्दयोगी अव्यय असतो. शुद्ध शब्दयोगी अव्यय आपण कोणाला म्हणतो, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, की आपण काय करतोय, ठीक आहे, तो कुठे बरं का हे वाला, तर शुद्ध शब्दयोगी अव्यय काय बरं असतं बरं का, शुद्ध शब्दयोगी अव्यय, चैतन्य तू बघितलं नाही आहे, जे 37 मिनिटाचे बघे, 37 मिनिटाचं रेकॉर्डिंग झालेली आहे, याच्या अगोदर ते तेवढं बघून घेशील. ठीक आहे, आता बघा इथून मी कंटिन्यू करतो, तेवढं लक्ष दे. आता बघा शुद्ध शब्दयोगी अव्यय काय बरं का, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, नाम तसेच सर्वनाम यांना मी प्रत्यय लावतो, नाम तसेच सर्वनाम यांना आपण शब्द जोडतो आणि मग तुम्हाला शब्दयोगी अव्यय दिसायला भेटतो, बरोबर आहे, राईट. पण मी काय म्हणतोय, नाम तसेच सर्वनाम यांच्या सामान्य रूपामध्ये बदल नका करा. जसं की मांडव होता की नाही, मांडव, तर मांडवहून असं जर मी केलं असतं ना, तुम्हाला काय दिसायला भेटेल माहिती आहे का, मांडव या शब्दाचं मी सामान्य रूपामध्ये रूपांतर केलं नाही, याचं मांडवा किंवा काही दुसरा शब्द बदलला नाही, सरळ मूळ शब्द घेतला आणि त्याला शब्दयोगी अव्यय लावून दिला, राईट का. तर मग आता हा हून शब्दयोगी अव्यय जो काही आहे, हून हा शब्दयोगी अव्यय, या हून या शब्दयोगी अव्ययाला मी काय म्हणतो, याला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतो. तर शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, नाम तसेच सर्वनामांना जोडून तो शब्दयोगी अव्यय येतोय, नाम तसेच सर्वनामांना जोडून शब्दयोगी अव्यय येतोय, परंतु सामान्य रूपाला जोडून येत नाही. म्हणजे मूळचा नाम किंवा सर्वनाम आहे, त्याचा बदल सामान्य रूपामध्ये झालेला नाही आहे, राईट का, असं ते आहे. तर त्याला म्हणतो आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय. बोला, शुद्ध शब्दयोगी अव्यय कळाला का, त्याचा मिनिंग कळाला का, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे कळाला का रे?
हो. ठीक. मग आता आपण बघूया शब्दयोगी अव्यय जर का झाला असेल तर आपण पुढे जाऊ. आता पुढे जर तुम्ही गेला तर असे कोणते आहेत बरं का, ते मोजकेच असतात. तर एवढे सगळे आपण मागे पूर्ण यादी बघितली, त्यांच्यापैकी काही आपण काय करतो, त्यांच्यापैकी आपण काय करतो, काही निवडतो. तो काही निवडले, पण ते निवडलेले कोणते निवडले समजा, जसं की मी निवडले आहेत ते बरेचसे, मी तुम्हाला सांगतो. बरेचसे आहेत ते. ठीक आहे. ते आहेत जसं की च देखील. ठीक. च आहे, देखील आहे, नंतर ना आहे, ना. ठीक. ना, नंतर पण आहे, नंतर आहे मात्र, सुद्धा. हे शब्दयोगी ना शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. सुद्धा, मात्र, पण, ना, देखील, च हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. याचा अर्थ काय, ते मूळ नाम आणि मूळ सर्वनाम यांना जोडून येतात ते डायरेक्ट. ठीक आहे. मूळ नाम आणि मूळ सर्वनाम यांना जोडून येतात. त्यामुळे हे काय झालं, हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. तो पण, मात्र, सुद्धा, च, देखील, ना, ही. राईट का, ही राहून गेला पुन्हा. ही, सुद्धा, मात्र, ना, पण, देखील, च हे सगळे आपले काय आहेत, हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. राईट. मग तुम्हाला दिसायला भेटेल हे शुद्ध शब्दयोगी अव्यय कशा पद्धतीने जुळत आहेत. उदाहरणं जर बघायला गेला तर उदाहरणं बघून घ्या. आम्ही पण, बघा आम्ही काय आहे, आम्ही शब्द मूळचा आहे. आम्ही शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही केला मी. राईट का. तो आम्ही मूळचा शब्द आहे. पक्षीचं काय केलं असतं, पक्षा मात्र जेव्हा मी केलं असताना तर इथे काय झालं असतं माहिती आहे का, ॲक्च्युली मूळ शब्द पक्षी आहे, त्याला मी पक्षा केलं म्हणजे सामान्य रूप केलं, आणि मग जाऊन मी शब्दयोगी अव्यय लावलं आहे. तर मग तो जो काही असणार ना आपला तो मात्र, राईट का, पक्षा मात्र असा शब्द बनतच नाही ॲक्च्युली. परंतु जो काही शब्दयोगी अव्यय असणार आहे तो आपला शुद्ध शब्दयोगी अव्यय राहणार नाही आहे. राईट. तो मूळ शब्दाला जो जोडून असायला पाहिजे तो आपला शुद्ध शब्दयोगी अव्यय असतो. मग बघा, आम्ही पण, पक्षी मात्र, प्राणीसुद्धा, तो काय मूळचा शब्द तोच आहे, आणि त्याला च हे काय लावलं मी, च काय असतो, आपला शब्दयोगी अव्यय असतो. राईट. नंतर पुढे काय, गाव देखील. राईट का, गाव देखील. नंतर बघा, ते ना. नंतर अंधारही. नंतर काय, अंधारही. नंतर काय, चंदूही. आता चंदू ही शब्द बघा, ही प्रत्यय लावतायत ना तुम्ही, तर असे काही मोजके शब्दयोगी अव्यय आहेत. मी सांगितले तुम्हाला, च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा, ही हे अशी शब्दयोगी अव्यय आहेत. ते कधीच ना म्हणजे कधीच सामान्य रूपाला जोडून येत नाही, मूळच्या शब्दाला जोडून येतात ते. राईट का, मूळच्या शब्दाला जोडून येतात. त्यामुळे याला शुद्ध शब्दयोगी अव्यय आपण असं म्हणतो. राईट. कुत्रा सुद्धा हे उदाहरण लिहू शकता तुम्ही. हे बघा, हा शब्द, हा जो काही सुद्धा आहे, हा सुद्धा काय येतोय, तो सुद्धा आपला काय असतो, शुद्ध शब्दयोगी अव्यय असतो. नंतर पुढे काय, तो ना. ठीक आहे. अशा पण तुम्हाला दिसायला भेटतात. तो ना शब्द. नंतर पुढे काय बरं का, तुम्ही पण, हे उदाहरण आहे ते. तुम्ही पण, कुत्रा सुद्धा. राईट. चंदूही, आम्ही देखील, आई मात्र, तूच तर भावा. राईट का. तर तूच, अशा पण तुम्हाला दिसायला भेटेल हा च. तो च, नंतर आई मात्र, हे उदाहरण लिहून घ्या सगळे. आई मात्र. ठीक. तर अशा पद्धतीने शुद्ध शब्दयोगी अव्यय पण आपला संपला. तर शुद्ध शब्दयोगी अव्यय आपले संपलेले आहेत. आता एक बात लक्षात घ्या, आता आपल्याला बघायचे आहेत अजून साधित प्रकार. शब्दयोगी अव्ययाचे साधित प्रकार. शब्दयोगी अव्ययाचे साधित प्रकार. आता शब्दयोगी अव्ययाचे साधित प्रकारचे की याच्यामध्ये एक नोट लिहून घ्या आपण पहिलेच, काय बरं का, की शब्दयोगी अव्ययाचे जे की साधित प्रकार असतात, साधित प्रकार. ठीक. आता ठीक आहे, साधित प्रकार आहे ना, रेडी. ती नोट नंतर लिहू आपण. पहिले मला सांगा, शब्दयोगी अव्ययाचे साधित प्रकार लिहिले. आता आपण एक एक करून बघूया किती प्रकार आहेत ते. जवळजवळ 3 4 प्रकार, 5 प्रकार आहेत. ठीक आहे. बघू बरं आता कोणकोणते प्रकार आहेत ते 5 प्रकार. मी असं एक काम करतो या व्हिडिओला.